नमस्कार. अनेक वर्षापासून अडकलेली कामे अचानक तुमची पूर्ण होऊ लागली तर, आणि पैशांची कमतरता देखील दूर झाली तर, नोकरी, व्यवसाय, मान-सन्मान आणि सुखसमृद्धीचे सर्व दरवाजे तुमच्यासाठी अचानक उघडलेत तर, ज्योतिषशास्त्रानुसार 8 जूनपासून असाच एक दुर्मिळ योग आणि प्रभावशाली योग तुमच्या राशीमध्ये, तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत आहे, जो काही राशींचे नशीब पूर्णपणे बदलून टाकणारा आहे. हा आहे गजलक्ष्मी राजयोग. जेव्हा ज्ञान, भाग्य आणि देवकृपेचा कारक गुरु ग्रह आणि ऐश्वर्य, संपत्ती, वैभवाचा कारक शुक्र ग्रह एकत्र येतात, तेव्हा हा गजलक्ष्मी राजयोग निर्माण होतो. हा खूप शक्तिशाली राजयोग आहे. असे म्हणतात की या योगाचा प्रभाव ज्या व्यक्तींवर पडतो त्याच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती, सुख, समृद्धी आणि त्यांची प्रतिष्ठा देखील वाढू लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गजलक्ष्मी योग म्हणजे गजलक्ष्मी राजयोग म्हणजे नेमके काय, तो इतका शक्तिशाली का मानला जातो, कोणत्या राशींना त्याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे, आणि शेवटी असा एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे कोणतीही रास असो या शुभ योगाचा लाभ वाढवता येऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की पहा. आता पाहूया गजलक्ष्मी राजयोग म्हणजे नेमकं काय. हिंदू ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला देवांचा गुरु मानला जातो. गुरु ग्रह ज्ञान, धर्म, भाग्य, सद्गुण, यश आणि देवकृपेचे प्रतीक आहे. तर दुसरीकडे शुक्र ग्रह हा सौंदर्य, ऐश्वर्य, संपत्ती, प्रेम आणि भौतिक सुखसाधनांचा कारक ग्रह मानला जातो. आणि जेव्हा हे दोन्ही शुभ ग्रह एकत्र येतात तेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि गजलक्ष्मी राजयोग निर्माण होतो. या योगाचे नाव देवी लक्ष्मीच्या गजलक्ष्मी स्वरूपावरून पडले आहे. गजलक्ष्मी म्हणजे हत्तींसह विराजमान असलेली लक्ष्मी माता. ही प्रतिमा संपत्ती, वैभव, प्रतिष्ठा आणि राजसुख यांचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या योगाला संपन्नतेचा योग असेही म्हणतात. आता आपण जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल. त्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांच्यामध्ये हा गजलक्ष्मी राजयोग निर्माण झाला आहे. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये बढती मिळेल, वेतन वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या देखील मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक येतील, मोठे करार होतील आणि अनपेक्षित आर्थिक लाभसुद्धा मिळेल. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी तर हा अत्यंत शुभ काळ मानला जातो. कुटुंबामध्ये त्यांचे आनंदाचे वातावरण राहील आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर देखील शुभ प्रभाव पडेल. दुसरी रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींना या योगामुळे प्रामुख्याने आर्थिक स्थैर्य मिळू शकते. भागीदारीमध्ये असणाऱ्या व्यवसायातून त्यांना मोठा फायदा मिळत असल्याचे संकेत यामध्ये दिसून येतात. पूर्वी काही जर गुंतवणूक केलेली असेल तर त्याच्यामधून आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. त्यांचे कर्ज देखील कमी होण्यास मदत होईल. घरामध्ये नवीन वस्तू, वाहन किंवा इतर सुखसोयींचा खरेदीचा योग आहे. नवीन संधीचा लाभ घेण्यासाठी हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी उत्तम आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक मानला जातो. परदेशाशी संबंधित कामे वेगाने पूर्ण होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठांची कृपा लाभेल. रखडलेले काही प्रकल्प असतील ते पूर्ण होतील. जमीन, जुमला आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान सन्मान देखील वाढू शकतो. पुढची रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीमध्ये अधिकार वाढतील. व्यवसायामध्ये विस्ताराची संधी आहे, त्यामुळे व्यवसाय छान होऊ शकतो. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग जास्त वाढेल. कुटुंबासोबत
आनंदाचे क्षण तुम्हाला देखील अनुभवायला मिळतील. आता गजलक्ष्मी राजयोगाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते आपण पाहूया. फक्त पैसा मिळणे म्हणजे समृद्धी नाही. खरी समृद्धी म्हणजे काय असते ते मनशांती, आरोग्य आणि आपल्याला असलेले समाधान आणि आपल्यावर असणारी देवांची कृपा म्हणजेच खरी समृद्धी. गजलक्ष्मी राजयोग आपल्याला याच गोष्टींची आठवण करून देतो. जेव्हा व्यक्ती योग्य कर्म करते, आपल्या ऐपतीप्रमाणे इतरांना मदत करते आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवते, तेव्हाच शुभ ग्रहांचे अधिक परिणाम आपल्यावरती दिसून येतात. आता आपण पाहूया शुभ उपाय काय काय आहेत. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा ओम शुम शुक्राय नमः आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा. शुक्रवारी दूध, साखर किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करा. गरीब आणि गरजू लोकांना तुम्हाला जमेल तशी मदत करा. आर्थिक करा किंवा अन्नदान करा. कारण दान आणि सेवा यामुळे शुभ ग्रहांचे आशीर्वाद आपल्याला अधिक मिळतात असे मानले जाते. तर मित्रांनो, गजलक्ष्मी राजयोग हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत शुभ योग मानला जातो. तुमची रास या यादीत असो किंवा नसो, सकारात्मक विचार ठेवा, प्रामाणिकपणे मेहनत करा, चांगली कर्मे करा, जमेल तशी इतरांना मदत करा आणि ईश्वर भक्ती यांच्या बळावर आपले प्रत्येक व्यक्तीचे जीवन अधिक सुंदर होऊ शकते, हे लक्षात ठेवा. तुमची रास कोणती आहे ही कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी भक्तिसागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढच्याच अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.